शाईफाय केलेली आहे, काय नेमकं कारण आहे? आज आमच्या नेत्या ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई जे आमच्या माते समान आहेत त्यांना ह्या कोण आहे तो हर्षवर्धन सपकाळ कोण आहे तो हर्षवर्धन सपकाळ ज्याची स्वतःची निवडून यायची लायकी नाहीये त्या हर्षवर्धन सपकाळने आज आमच्या ताईवर आरोप केले की ती गुंगी गुडी आहे म्हणून त्या हर्षवर्धन सपकाळचा आम्ही निषेध करायला या काँग्रेस कार्यालयात आहोत. आपण कार्यालयामध्ये आलात, कार्यालयामध्ये येऊन इथं काळं पातलेलं आहे, कार्यालय बंद असल्यामुळे आपल्याला काही करता नाही. पळून गेले त्यांना समजलं आम्ही येणार आहे ते भरवे पळालेत सगळे काँग्रेसवाले. परंतु आम्हाला असं म्हणायचं आहे, रोषण कायम राहणार आहे का कारण ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं तुमच्या नेत्यांनी? 100%. मी काय बोललो तुम्हाला? मी तुम्हाला काय बोललो? त्या ज्या आहेत त्या ताई आहेत, हे आमची भगिनी आहे, आमच्या माता आहेत, आम्ही त्या आमच्या माते समान आहेत आणि त्यांच्याबद्दल त्यांनी वक्तव्य करणं ते चुकीचं आहे. तो हर्षवर्धन सपकाळ त्याची स्वतःची कुठेही निवडून यायची लायकी नाहीये, कुठेही निवडून येत नाही आणि त्याच्यासारखा माणूस जे वक्तव्य करत असेल तर संपूर्णपणे चुकीचं आहे. त्याने राजीनामा देऊन या महाराष्ट्रातलं तोंड काळं करून इथं निघून जावं ही माझी मागणी आहे. तो भडवा भेटले तर आम्ही सोडणार नाही, ह्या भडव्याला आम्ही सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. अस्तित्व संपत आलेलं आहे, त्याच्यातूनच ही प्रवृत्ती ठरत आहे आणि आमचा फुकटचा या लोकांना काही आमचं आव्हान आहे, जर आम्हाला कुठेही ठाण्यात संपूर्ण महाराष्ट्रात त्याला आम्ही फिरू देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्याला कुठेही या काँग्रेसचं या भारतभर काहीच राहिलं नाहीये. त्यामुळे अशी विकृती त्यांना सुचते. काय ती विकृती कार्यक्रम घ्यायचा, कोणाशी काय ती बोलायचं आणि ते धंदे करतायत, दुसरं काय त्यांच्याकडे उरलेलं नाही. ऑलरेडी ज्यांनी वक्तव्य केले हर्षवर्धन सपकाळने तर त्यांनी पहिल्यांदा आपल्या ह्याच्यावर वक्तव्य करावं, नंतर ताईंच्या ह्याच्यावर वक्तव्य करायला शिकलं पाहिजे आणि महिलांना बोलताना विचार करावा, बस एवढंच आमचं म्हणणं आहे. त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांनी पहिल्यांदा विचार करायला पाहिजे होता. आपण आपल्या नेत्या आहेत त्या गुंगी गुडिया असं त्यांनी म्हटलेलं आहे, हे आपल्याला पटलं नाही. शिकलेला पण आहे का तो? त्यांच्या इथला शिकलेला आहे का तो? नाही. मग आपण काय बोलतो, कोणाला बोलतो, कोणाबद्दल बोलतो, महिलेबद्दल बोलतो, त्याला त्याची लाज वाटायला पाहिजे निर्लज्जाला. ही जो काय त्यांनी वक्तव्य केलं ही काँग्रेसची मानसिकता आहे. पूर्ण देशात ज्या पद्धतीने काँग्रेस प्रत्येक वेळी असे वक्तव्य करत राहते ही त्याची काँग्रेसची मानसिकता आहे, त्याची त्यांनी माफी मागावी. अशाच पद्धतीने काँग्रेस आज संपता लोकांमध्ये असे द्वेष निर्माण करण्याचं काम करत आहे. याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी फक्त इथे कुठे फिरून दाखवावा, तो जिथे भेटेल तिथे त्याचं तोंड काळं करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण ताकद लावून टाकेल.